नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 635वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे, सिनेमाला गेलं की मला शांत शांत वाटतं. म्हणजे काय? कोणत्या सिनेमाला गेलं की तुला शांत वाटतं? कोणत्याही, म्हणजे कोणत्याही सिनेमाला घरचे सगळे गेले की मग मला घरात शांत शांत वाटतं. सिनेमाला गेलं की मला शांत शांत वाटतं. म्हणजे काय? कोणत्या सिनेमाला गेलं की तुला शांत वाटतं? कोणत्याही, म्हणजे कोणत्याही सिनेमाला घरचे सगळे गेले की मग मला घरात शांत शांत वाटतं. दुसरी रचना आहे, मला विचारले कोणत्याही वादात सगळ्यात त्रास देणारा क्षण कोणता असतो? तो क्षण जेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपणच चुकलेलो असतो. मला कोणीतरी विचारले कोणत्याही वादात सगळ्यात त्रास देणारा क्षण कोणता असतो? तो क्षण जेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपणच चुकलेलो असतो. तिसरी रचना आहे, वाघाने अनेक प्राण्यांचा खून केला म्हणून त्याच्यावर खटला भरण्यात आला. तो म्हणाला, मी काहीच नाही केलं, मी तर इथेच आहे बसलेला. मी ज्यांचा खून केला असं तुम्ही म्हणताय त्यापैकी मी त्यांचा खून केला असं म्हणणारा एक तरी प्राणी आहे का साक्षीला? वाघाने अनेक प्राण्यांचा खून केला म्हणून त्याच्यावर खटला भरण्यात आला. तो म्हणाला, मी काहीच नाही केलं, मी तर इथेच आहे बसलेला. मी ज्याचा खून केला असं तुम्ही म्हणताय त्यापैकी त्याचा मी खून केला असं म्हणणारा एक तरी प्राणी आहे का साक्षीला? चौथी रचना आहे, श्री शंकराचार्य रचित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 166वा भाग. अज्ञानी लोकांना ज्ञानी विचित्र वाटत असतो, कारण तो त्यांच्या सारखा त्यांना वाटत नसतो. अज्ञानी लोकांना ज्ञानी विचित्र वाटत असतो, कारण तो त्यांच्या सारखा त्यांना वाटत नसतो. दिसत असते की तो बंधनमुक्त असतो, जसे काही कोणी त्याच्या अंगात आलेला असतो. दिसत असते की तो बंधनमुक्त असतो, जसे काही कोणी त्याच्या अंगात आलेला असतो. साप जसा वेळोवेळी कात टाकत असतो, त्याप्रमाणे आत्मा देखील शरीर टाकत असतो. साप जसा वेळोवेळी कात टाकत असतो, त्याप्रमाणे आत्मा देखील शरीर टाकत असतो. प्राणाची सारी शक्ती शरीरात असते, त्याने ते शरीर त्याची हालचाल करते. प्राणाची सारी शक्ती शरीरात असते, त्याने ते शरीर त्याची हालचाल करते. जो ओंडका पाण्यावरती तरंगत असतो, लाटांबरोबर तोही वरखाली होतो. जो ओंडका पाण्यावरती तरंगत असतो, लाटांबरोबर तोही वरखाली होतो. जे कर्म केलेले असते प्रभाव त्याचा दिसतो, परिणाम शरीरावर होतो, प्रारब्ध त्याला म्हणतो. जे कर्म केलेले असते
प्रभाव त्याचा दिसतो, परिणाम शरीरावर होतो, प्रारब्ध त्याला म्हणतो. त्यामुळे बरे वाईट अनुभव क्रमशः येत जातात, त्यामध्येच मनुष्याला ते बंदिवान करतात. त्यामुळे बरे वाईट अनुभव क्रमशः येत राहतात, त्यामध्येच मनुष्याला ते बंदिवान करतात. चक्रातून मुक्त व्हायचे तर त्याकडे दुर्लक्ष करावे. आत्ता काय करतो यावर फक्त लक्ष द्यावे. चक्रातून मुक्त व्हायचे तर त्याकडे दुर्लक्ष करावे. आत्ता काय करतो यावर फक्त लक्ष द्यावे. कोणत्याही कर्माचा संबंध शरीराशी असतो, ज्ञानाचा संबंध कधीही शरीराशी नसतो. कोणत्याही कर्माचा संबंध शरीराशी असतो, ज्ञानाचा संबंध कधी शरीराशी नसतो. प्रारब्धामुळे नवीन इच्छा निर्माण होतात, सफल असफल मान अपमान ही निर्माण होतात. प्रारब्धामुळे नवीन इच्छा निर्माण होतात, सफल असफल मान अपमान ही निर्माण होतात. त्या अपुऱ्या गोष्टींसाठी मग पुनर्जन्म होतात. शरीर भ्रमच आहे कळले तर ते थांबू शकतात. त्या अपुऱ्या गोष्टींसाठी मग पुनर्जन्म होतात. शरीर भ्रमच आहे कळले तर ते थांबू शकतात. ज्ञानी मानव म्हणतो मी शरीर नाही, चक्रामध्ये मी आता गरगर फिरणार नाही. ज्ञानी मानव म्हणतो मी शरीर नाही, चक्रामध्ये मी आता गरगर फिरणार नाही. तो खरा तर कुंभाराच्या दांड्यासारखा असतो, त्या भोवती मातीची भांडी फिरवत ठेवतो. तो खरा तर कुंभाराच्या दांड्यासारखा असतो, त्या भोवती मातीची भांडी फिरवत ठेवतो. मातीला काही झाले दांडा तसाच असतो, वेगवेगळी भांडी बनतात पण तो तर तसाच राहतो. मातीला काही झाले दांडा तसाच असतो, वेगवेगळी भांडी बनतात पण तो तर तसाच राहतो.